ही मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या सर्व अमर क्रीडा मंडळ कासने 40+ कडनं सन्मानित करण्यात येते आजचे बर्थडे बॉय अमितजी गगे, अमितजी सखाराम गगे. एक मोठं नाव मी म्हणालो होतो की या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून तनमन धनाने मदत झालेली आहे, साई पालखी असेल किंवा गावातील कुठल्याही सप्तेचा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी आवर्जून ज्यांची उपस्थिती असते, ज्यांच्या माध्यमातून तनमन धनाने मदत केली जाते, असे हे व्यक्तिमत्व म्हणजे अमितजी गगे. पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे आणि पुन्हा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हे गुलाब देऊन, गुलाब पुष्प देऊन, पुष्पगुच्छ देऊन आपणास सन्मानित करण्यात येते. धन्यवाद संपूर्ण अमर क्रीडा मंडळ कासने 40+ क्रिकेट संघ. धन्यवाद. ओ टू कॉमेंट्री बॉक्स बोईर सर. पहिला चेंडू ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पॉइंटला जातोय. आउटफील्डमध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल, फक्त आणि फक्त एक धाव. एक वैयक्तिक धावेने विजय आपलं अकाउंट ओपन करतोय. संघ धावसंख्या होती ती बिनबाद 1. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाड येतो विजय. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे. पंचांना क्रॉस करतोय, राईटम ओरचा मारा करतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे, ती फलंदाज सीताराम याला. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका, चेंडू डीप थर्डमॅन कडे जातोय. 2 शतरक्षण बीट करून चेंडू जातोय सीमारच्या बाहेर चौकार. थोडा शॉर्टकट जातो बाबू, कमी कमी ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू आपण निश्चित पाहिला होता. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका होता. चेंडू डीप थर्डमॅन सीमारेषेकडून जाणारा चौकार येतोय. चौकाने संख्या धावसंख्या होते ती 5. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर विजय, रायटम ओरचा मारा. आता मात्र एक फुल्यांचा चेंडू अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली, पडल्यानंतर खाली राहतोय. बीट होतोय फलंदाज, बीट होतोय क्षेत्ररक्षक. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण विजयाची पाहिली होती. चेंडूला पुन्हा एकदा सुंदरसा स्क्वेअर कटचा पटका, चेंडू पॉईंट सीमारेषेकडे जातो. आउटफील्डमधून पुन्हा एकदा अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या एकाने पुढे सकते 6. पहिलं षटक प्रगती पथावर संघ धावसंख्या बिनबाद 6. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विजय. चेंडूला ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूला बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नाही, टायमिंग व्यवस्थित साधता आलं नव्हतं. चेंडू डीप कव्हरला जातोय, डीप पॉईंटला जातोय. आउटफील्डमधून मात्र आपण पाहिलं जोपर्यंत चेंडूची फेक केली जाते तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण कंप्लीट करतात. रनिंग ब्युटी अतिशय सुंदर आहे, समन्वय अतिशय चांगला आहे. 2 फलंदाजांमधून एक सुरेख समन्वय आपण पाहतोय. तालसूर 2 फलंदाजांमध्ये पाहतोय. 2 धावा कंप्लीट केली जातात. 2 धावांची संख्या धावसंख्या 8 वर पोहोचते. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, तो मारू तो पंचांकडे गाड घेतो. रॅटमोरचा मारा, स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. फलंदाज विजय याला. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे. या ठिकाणी मात्र फुल्यांचा चेंडू अतिशय चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडूला हलक्यात बॅटने फक्त ड्राईव्ह केलं होतं. निश्चितच या ठिकाणी फलंदाज सीताराम मात्र धावचित स्वरूपाने बाद होतोय. मात्र कधी कधी बाद होणे ही एक रणनीती असते. एक बिन्नीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय, विजय आणि सुनील. आज खास करून निंबोली संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. मुसाबाई, हेमंत गुलवी, एक भिवंडीतील डॅसिंग पर्सनॅलिटी ज्यांची आहे, उत्तम व्यक्तिमत्व आहे आणि खास करून न्यू 40+ या संघाचे सन्माननीय पदाधिकारी आहेत आणि त्याचबरोबर जोशी 11 भादवड या संघाचे एक नामांकित खेळाडू आहेत.
मुसाबाई या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. त्याचबरोबर आपल्या लाडक्या संघाला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं गोलंदाज सांभाळतोय प्रदीप. फुलेंचा चेंडू भिरकावून दिला. चेंडू नो मॅच लँडवर आपण पाहतोय. वन बाउन्स एका टप्प्याने मात्र चेंडूला कलेक्ट केलं जातं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि सहजगत्या 2 धावा कंप्लीट केले जातात. टायमिंग व्यवस्थित साधता नव्हतं. चेंडू आणि बॅटमध्ये व्हॅरिएशन पाहायला मिळालं नव्हतं. व्यवस्थित चेंडू बॅटवर घेता आला नव्हता. चेंडू आपण पाहिला होता वाईडिश लॉंग ऑफमध्ये कुठं थोडासा ट्रॅव्हल झाला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता फलंदाज सुनील याचा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज प्रदीप. स्ट्राईक रोटेट करतो सुनील. एक संघातील सर्वात महत्त्वाचा फलंदाज आहे. फुलेंचा चेंडू भिरकावून दिला जातं. आपल्या अंदाजामधून ज्या गोष्टीसाठी माहेर आहे तोच फटका सुनील याच्या बॅटमधून निघतोय. अतिशय चांगले टायमिंग आहे आणि अचूक ताकद, अचूक टायमिंग. दादा काही समजेल असा लाव. क्लायमेटच्या हिसाबात ओल्डी गोल्डीचा सामना आहे आणि त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी पेशकश करायची आहे. अप्रतिम उत्कृष्ट चेंडू चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित पाहिले होतं. व्हॅरिएशन होतं चेंडूमध्ये आणि परिपूर्ण चकित झाला होता फलंदाज. एक बलून डिलिव्हरी आपण पाहिली प्रदीप याची. बिग हिट घेण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिला होता. बॅटिंग चेंडू आणि बॅटफळीमध्ये संपर्क झाल्यानंतर लँडअप झाला नव्हता. चेंडू मिडल ऑफ बॅट चेंडू निश्चित घेता आला नव्हता फलंदाज सुनील याला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूला ऑन साईडला खेळलं जातं. चेंडू डीपला जातोय. एक धाव कंप्लीट. हॅलो धावसंख्या 18. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज स्ट्राईक रोटेट करतो दीपक. बॅक टू बॉलरचा मारा निश्चित आपल्या फलंदाजी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न पण निश्चित पाहिला होता प्रदीप याचा. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न सफल होतो. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 20 वर पोहोचते. दुसऱ्या षटकाला प्रारंभ संघाची धावसंख्या 1-20. 3 षटकांचा निर्धारित सामना आहे आणि निश्चितच बघूया या 3 षटकांमधून निंबोली संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. वेले अभावी हा सामना फक्त आणि फक्त 3 षटकांचा आहे. याची दोन्ही संघाने आपण दखल घ्या. कदाचित आपण 4 षटकांच्या भ्रमात असाल. चेंडूला बिग हिट घेण्याचा प्रयत्न मात्र चेंडूपासून बॅट थोडीशी आपण विभक्त पाहिली. लाईनअप करू शकणार, लाईन रीड करू शकणार नाही. चेंडू मारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं तुमचं फुटवर्क आहे, तुमचं टायमिंग आहे आणि तुमची नजर आहे. तिन्ही गोष्टींचं या ठिकाणी उल्लंघन झालेलं आहे आणि फलस्वरूप चेंडू बॅटपणीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झाला नव्हता. निर्धाव चेंडूची संख्या धावसंख्या स्थिर आहे. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरसने धावसंख्या जमा झालेली आहे ती 20. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे आणि गोलंदाजीला सांभाळतो चंद्रकांत. आई वजीरशिवाय निंबोली संघाची सर्वात बिन्नीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर स्लॉगवर देट ओढ ज्याला म्हटलं जातं हाणामारीचं षटक आहे. चंद्रकांत येतोय. संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज स्वतः संघ नायक आहे आणि स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय सुनील याला. चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क नाही. हलकासा अपील निश्चित आपण पाहिला होता. लेग बाईटचा इशारा तो 1 धावेचा निर्वाळा. धावसंख्या एकाने पुढे सकते 21. 21 लॉस ऑफ 1 विकेट अँड लास्ट और प्रोग्रेस. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे. संघात धावसंख्या ती 1-21.
क्रिकेट फेस्टिवल आपण पाहतोय, क्रिकेटचं बिग इव्हेंट पाहतोय, क्रिकेटचं बिग शो पाहतोय. एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं अतिशय देखणं आणि चिकणं आयोजन आपण पाहतोय. अगेन्स्ट गोलंदाज चंद्रकांत, लेफ्ट हँड राऊंडचा मारा. या ठिकाणी मात्र चेंडूला बिरकावून दिलाय. बघूया एक्झॅक्ट चेंडू कुठं ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड मधून मात्र आपण प्रदीप याला पाहिलं होतं. झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. चेंडूला ऑन साईडला खेळले गेलो होतो. आपण पाहिलं होतं डीप मिडविकेट सीमा लगत चेंडू कुठंतरी गेला होता. आउटफील्ड मधून प्रदीप कुठंतरी चेंडूला मिसफील करतोय. झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं आणि ह्याचबरोबर 2 धावा मिळतात संघाला. 2 धावा संघात धावसंख्या 23. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या 23. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. लाईन पासून बॅट आपण विभक्त पाहतोय. लाईनअप करू शकला, मिडल बॅट चेंडू निश्चित घेता आले नव्हते. फटका मारायचा असेल तर चेंडूची लाईन रीड करणं अत्यंत गरजेचं असतं. धावसंख्या 23 आहे. अतिशय उत्कृष्ट चेंडू, खोलवटपचा चेंडू. चेंडूला सुंदरसं ऑन ड्राईव्ह केलं जातं. चेंडू डीप मधून उचलला जातोय. तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. आता अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 2 चेंडूमधून निश्चितच एखादा मोठा फटका जर आला तर सामन्यामध्ये एक चांगली रंगत आणि चुरस प्रेक्षकाला पाहायला मिळेल. स्ट्राईक रोटेट करतो सुनील. ती क्षमता या फलंदाजामध्ये. फुल्यांचा चेंडू, अतिशय प्रतिम फटका. या अगोदर मी म्हटलं होतं सुनील याच्याकडे ती ॲबिलिटी, ती क्षमता आहे. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू निश्चित आला होता गोलंदाज या चंद्रकांत याने आणि फुल लेनमध्ये त्याला कन्वर्ट केलं होतं फलंदाज सुनील याने. बॅटवर घेऊन चेंडूला सुंदरसं भिरकावून दिलं होतं. चेंडू वाडिश व्हाईट ऑफ लॉंगॉन सीमारेषेच्या बाहेर जाणारा अतिशय नेत्रदीपक षटकार येतो या 6 धावांनी. आता मात्र एक चांगली धावसंख्या. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क, षटकार. आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 36. धावा जमा करण्यामध्ये यश आले असं म्हणता येईल. आता आई वज्रेश्वरी स्पोर्ट निंबोली संघाला आणि 37 धावांचं आव्हान आहे. 18 चेंडू 37 धावा जमा करायच्या आहेत ते राहणार संघाला. आपण पाहिलं असेल ऑफसाईड बाउंड्री लाईनवर जे आमचे पाठीराखे आहेत, बॉल बॉय आहेत, मग गुरुनाथजी भोईर असतील, शरदजी शेलार असतील, जयवंतजी कोलेकर असतील, अनंताजी गगे असतील, खरंच खूपच सुंदर कार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. मग जानू काका असतील, प्रतीक दलवी, प्रतीक बोटकोंडले, त्यानंतर नारायण सुतार आपण पाहू शकता, संकेत पाटील आहेत, कल्पेश शेलके आहेत. खरंच सर्वांनी खूप सुंदर कार्य केलंय या माध्यमातून. आणि कल्पेश शेलके यांचे 500 रुपयाचं पारितोषिक आहे ते सामना संपल्यानंतर देण्यात येईल, जे बाहेर झेल घेणाऱ्या प्रेक्षकांसाठी होतं. क्षेत्ररक्षण पटापट सजून घ्यायचं आहे. वेलेच्या बाबतीत निंबोली संघ सहकार्य करा, कारण यानंतर यामधील विजयी संघ 2 हात करणार आहे. ते पिंपळगर संघाच्या समोर शेवटचा सामना असणार आहे आजच्या दिवसातील. पिंपळगर वरील या सामन्यांमधील विजयी संघ. पिंपळगर संघाचा कर्णधार कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण येऊन राहायचं आहे. पिंपळगर प्लीज. राहणार संघाला विनंती असेल की आपण सुद्धा आपले फलंदाज पाठवायचे वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, कारण आज आपल्याला शेवटचा सामना काही झालं तरी आज पूर्ण करावा लागेलच. कारण आजच्या दिवसामध्ये काय खूपसूरत अतिशय सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळाली अनेक संघांकडनं. खरं तर असं वाटलंच नाही की हे 40+ क्रिकेट संघटनेचे
संघांचे सामने आहेत असे वाटत की रेग्युलर क्रिकेटचे सामने ज्याप्रमाणे फलंदाजी सुरू आहे, मग शरद असतील, विजय असतील, प्रदीप असतील, अनेक फलंदाजांनी खरं तर मैदान गाजवले असं म्हणता येईल. स्वर्गीय भाऊसाहेब दळवी हे मैदान, ही क्रीडानगरी. आणि धन्यवाद शरदजी शेलार ज्यांच्या माध्यमातून खूपच सुंदर असं ऑफसाईडचं जे क्षेत्ररक्षण, ऑफसाईड बाउंड्रीच्या बाहेर गेलेले चेंडू सर्व पिकअप केले जातात, आणले जातात. निश्चितच आम्ही ऋणी असू. आपण जे केलेलं कार्य आहे निश्चित ते स्मरणात राहील. सामना सुरू करा. गोलंदाजीसाठी आलेला आहेत विजय गुळवी, स्ट्राईकला आहेत प्रदीप पाटील आणि नॉन स्ट्राईकला आहे चंद्रकांत. क्षेत्ररक्षक स्वस्त आहे कारण 3 षटकाचा सामना आहे, तर कुठल्या प्रकारचं पॉवर प्ले नसेल. डीप मध्ये आपण पाहिलं, डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. त्यानंतर आपण पाहिलं बॅकवर्ड डिस्क क्युअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि शॉर्ट लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आता इथे मध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळत आहेत आपल्याला. डीप थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. प्रदीप पाटील स्ट्राईक घेण्यासाठी आलेले आहेत. नॉन स्ट्राईकला आहे चंद्रकांत. गोलंदाज विजय गुलवी सज्ज. 37 धावांचं आव्हान. पहिल्या चेंडूवर कट करतो, चेंडू येतोय थर्डमॅन सीमेरेषेकडे, मात्र कुठल्याही प्रकारची संधी नाही. आपला आणि स्वतःचा आणि संघाचं धावांचं श्रीगणेशा करतोय चौकाराने. प्रदीप काय फटका एक्झिक्यूट केला होता. नो बॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 3 क्षेत्ररक्षक तैनात असल्याने हा चेंडू नो बॉल देण्यात येईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमाच्या अनुसरून बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये जर 3 क्षेत्ररक्षक असतील तर मात्र नो बॉल दिले जाईल. पंच इशारा करा, आपला निर्णय देते पंच. नो बॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 3 क्षेत्ररक्षक आपण जर तैनात केले तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमाच्या अनुसरून हा चेंडू नो बॉल घोषित करण्यात येते. आणि ही स्पर्धा सुद्धा जरी भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ क्रिकेट संघटनेचे सामने असतील ते सुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमाच्या अनुसरून खेळवण्यात येतात. तर निंबोली संघ प्लीज कोऑपरेट करा. चांगली पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. बॅकवर्ड स्क्वेअर वर किती लक्ष असेल पंचांचं, आणि क्षणाचाही विलंब न करता नो बॉल घोषित केला होता. विजय कुठे नाराज झाले, बोले आपल्याकडची क्षमता दाखवावी लागेल विजयाला. प्रदीप इथे मात्र आंतरराष्ट्रीय नियमाच्या अनुसरून प्रत्येक नो बॉल नंतर फ्री हिट असणार आहे. तर प्रदीप पाटील हे फ्री हिटचा चेंडू, फ्री हिट नाहीये, माफ करा. गोलंदाज सज्ज. इथे मात्र चेंडूची गती कमी केली होती, मात्र चेंडू फुलटॉस गेला होता प्रदीप यांच्याकडे. 1 धाव पूर्ण होते आणि एका धावेवर समाधान. धावसंख्या धावफलको 6 पाहायला मिळते. अजून 31 धावांची आवश्यकता आहे. खरं तर अजूनही चेंडू शिल्लक आहे 17, कारण एकच चेंडू झालेला आहे. विक्रांत गायकर यांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम विक्रांतजी गायकर. पॉन्टिंग संध्याकाळच्या सत्रामध्ये खरं तर ग्रोफर्स येथे ज्याप्रमाणे हे पूर्ण गावची मुलं काम करतात, खरं तर मेहनती मुलं आहेत. कासने गावातील जवळजवळ 50हून अधिक लोक ग्रोफर्समध्ये काम करतात आणि ग्रोफरचे मॅनेजर स्वतः इथे येऊन गेलेत. इथे मात्र कई पे निगाहे कई पे निशाणा. चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडूची सांगता. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. ऑफ कटर चेंडू हाताळला होता गोलंदाजांनी आणि खूपच सुंदर गोलंदाजीचा नजारा इथे विजयकडनं. प्रदीप पाटील समजावतात फलंदाजांना की डीप मध्ये मोठे फटके मारण्यापेक्षा आपण स्ट्राईक रोटीकडनं क्रिकेटचं ऑक्सिजन घेणं गरजेचं आहे. कारण क्रिकेटची लाईफ लाईन
एकेरी दुरी घेणं गरजेचं आहे. इथे मात्र हा चेंडू भिरकावून दिला, एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडू जातोय चौकार. काय फटका गेलाय, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही. पडगा पोलीस स्टेशनचे सन्माननीय उपनिरीक्षक तारमाळे साहेब आणि वालिंबे साहेबांचं शुभ आगमन झाले. आपलं सरसे स्वागत. अमर क्रीडा मंडळ कासने आयोजित भव्य दिव्य स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवी स्मृती चषकामध्ये आपलं सरसे स्वागत 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 साहेब. आपण या स्पर्धेला आलात, निश्चित स्पर्धेची शोभा वाढवली आणि आपण वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद. इथे मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, मात्र चेंडू जाईल लांगाच्या डोक्याच्या वरनं. हा षटकार काय पाहतोय, फटकेबाजी. आणि राहणार संघ इथे पूर्णपणे चार्ज झालाय प्रदीप आणि चार झाले चंद्रकांत. काय फटकेबाजी पाहतोय आपण राहणार संघाच्या फलंदाजांकडनं. जे आपण पाहिलं असेल, 3 षटकार सुनीलेच्या बॅटमधनं आले होते निंबोली संघाचा धडाकेबाज फलंदाज. इथे मात्र चंद्रकांत दाखवून देतोय आता जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 16 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणि जितकेच प्रेक्षक, जितकेच पाठीराखे राहणार संघाकडे आहेत, तितकेच पाठीराखे निंबोली संघाकडे सुद्धा आहेत या कासण्याच्या मैदानावर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. चेंडू नवीनच दिला जाईल, कारण पहिलं षटक संपल्यानंतर मात्र आपल्याला जुनी चेंडूची आपण मागणी करू शकता. इथे मात्र मॅच बॉल आलेला आहे. थँक्यू. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा प्लीज. दोन्ही चेंडू पंचांकडे ठेवायचे आहेत, पंचांकडे आपण ठेवायचे आहेत प्लीज. कल्पेश शेलके आहेत तिकडे आणि शेंडूचा ताबा आणि संकेत पाटील सुद्धा आहेत. SP एडिटर चे सर्व संकेत पाटील. बॅनर फ्लेक्स बनवायचे असतील तर SP एडिटरचे निश्चितच संपर्क साधा. गोलंदाज सज्ज. इथे मात्र यॉर्कर चेंडू सरळ खेळून काढतायत, चांगले क्षेत्ररक्षण होते, बॉल स्टॉप केले, दुसऱ्या प्रयत्न होईल. प्रदीप पाटील मात्र चांगली रणनीतीपूर्ण विकेट पाहायला मिळते प्रदीप पाटील आणि चंद्रकांत यांच्याकडनं. आणि खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांकडे धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती 18. अजूनही पहिले षटक मार्गस्थ आहे. विजयाचं षटक अजूनपर्यंत संपत नाही आणि धावसंख्या धावपलकावर 18 लागतात. पहिले षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, मात्र एकदा पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? हा ना आणि एकच धाव, एका धावेने धावसंख्या पुढे सरसवली आहे. पहिलं षटक संपतोय, पंच इशारा करतात एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती बिनबाद. राहणार संघाची धावसंख्या 19. आणि अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. धावफलकावर धावसंख्या पाहायला मिळते ती 19. 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. चंद्रकांत आणि प्रदीप दोघेही स्ट्राईकवर आहेत अजूनपर्यंत. सामना लवकरात लवकर सुरू करायचा. 2 षटकांच्या सामन्यामध्ये पाण्याची व्यवस्था करायची नाहीये. 3 षटकांचा सामना आहे. तर दोन्ही संघाचे जे पाठीराखे आहेत, 12वे एक्स्ट्रा प्लेयर आहेत, सुपर सब आहेत, त्यांना विनंती असेल पाण्याची व्यवस्था कृपया करू नका, कारण 3 षटकांच्या सामन्यामध्ये वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 3 षटकांच्या सामन्यामध्ये खूप काही घडून जाईल आणि आम्हाला हा सामना रविवारच्या दिवसामध्ये मग ठेवावा लागेल. आधीच बरेचसे सामने रविवारच्या दिवसामध्ये आमच्या रेग्युलर क्रिकेटच्या मॅचेस आहेत, त्यामध्ये व्यत्यय नको यायला. तर कृपया करून आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. सुनील, चंद्रकांत
चंद्रकांतसाठी हा चेंडू, काय फटका आहे, मात्र मिस टाइम. खेळाडू वृत्तीचं दर्शन पुन्हा सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा नानू सुतार यांच्याकडनं खेळाडू वृत्तीचं दर्शन झालं होतं. इथे मात्र निंबोली संघाच्या या क्षेत्ररक्षकाकडनं खेळाडू वृत्तीचं दर्शन. खरं तर फटका फसला होता, झेल सहज टिपली होती, मात्र सीमेरेषेच्या बाहेर उभे होते क्षेत्ररक्षक. षटकार राम आहेत. इथे मात्र यॉर्कर चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. सुनील कुठेतरी कमबॅक करतोय. खरं तर 18 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच चेंडूवर षटकार. आता मात्र 12 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 12 धावा. निंबवली संघ अडचणीचा सामना करतो असं म्हणता येईल. इथे मात्र आखूट टप्प्याचा चेंडू विरकावून दिले. चेंडू जातो बॅकवर्ड डिस्क, माफ करा, डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय एका धावेसाठी आणि एका धावेने समाधानी आहेत फलंदाज. आणि प्रदीप पाटील थोडंसं अग्रेसिव्ह क्रिकेट त्यांच्याकडनं पाहायला मिळतंय वारंवार. पिंपळगर संघाचे कर्णधार त्वरित यायचं आहे. पिंपळगर संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे. सुनील याला कमबॅक करून द्यावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये 7-8 धावा ठेवाव्या लागतील. इथे मात्र बॅटची कडा आणि प्रदीप पाटील यांचा खेळ कल्लास होतो. इथे फलंदाज प्रदीप माघारी परत आहेत. मोठा आदरा, मोठा झटका, मोठा मासा गळाला निंबोली संघाच्या प्रदीप यांच्या रूपानं. आठ चेंडू आणि 11 धावा. दोन्ही बंधू जोडी आपण पाहिली असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा अनेक ब्रदर्स पाहिलेत आपण. मार्श ब्रदर्स पाहिले, पठाण ब्रदर्स पाहिले. चंद्रकांत आणि भालचंद्र येत आहेत. भालचंद्र आता येत आहेत प्रदीप पाटीलच्या जागेवर खेळण्यासाठी. स्टीवा पाहिलं आपण, मार्कवा पाहिलं. अनेक ब्रदर्सची जोडी आपण पाहिलं असेल क्रिकेटमध्ये. मॉर्कल जोडी पाहिली, माफ करा, मॉर्कल जोडी पाहिली आहे, मार्स जोडी पाहिली, माफ करा. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफ ड्राईव्ह करते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? आणि 2 धावा सुद्धा सहज पूर्ण करतायत. आता 9 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 9 धावांची आवश्यकता. काय फटकेबाजी, मात्र इथं बुद्धिचातुर्य वापरले फलंदाज भालचंद्र यांनी. चंद्रकांत यांनी मात्र आपलं स्वतःचं काम केलंय. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले, एक चौकार पाहायला मिळाला. चंद्रकांत अजूनही नॉन स्ट्राईकला उभा आहे. इथे मात्र पंच इशारा करतायत नो बॉल आणि चेंडू जातोय सरळ 4 धावांसाठी चौकार. आता इथे मात्र सामना पूर्णपणे झुकलाय तो राहणार संघाकडे. एक निर्धाव चेंडू सुनील. एक जर चेंडू आपण अतिरिक्त जो चेंडू अवांतर चेंडू हाताळला होता नो बॉल +4 त्या 5 धावा आणि ह्या 9 धावा जर धावफलकावर राहिल्या असत्या तर कुठेतरी सामना चुरशीचा झाला असता असं म्हणता येईल. इथे मात्र 4 धावा म्हणजे पूर्णपणे सामना झुकलाय राहणार संघाकडे. पण क्रिकेट अनिश्चित आहे. आपण अनेक कारनामे पाहिलेत. कुरूंच्या मैदानावर 1 धाव पाहिजे असताना निर्धाव षटक हाताळलं होतं ते शेखर दलवी यांनी खांडिवली संघाच्या. क्षेत्ररक्षण सजून घ्या प्लीज. पिंपळगर संघाचा कर्णधार प्लीज टॉस साठी यायचंय. चंद्रकांत आहेत ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर येत आहेत गोलंदाज. राम येतोय. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे.
सुनील याच्याकडनं प्रदीप पाटील यांचा विकेट निश्चितच घेण्यात आला, मात्र जो अवांतर चेंडू हाताळला त्यावर 4 बोनस, दिवाळी नसताना बोनस वाटण्यात आला आणि संघ अडचणीमध्ये सापडला, निंबोली संघ. पुढील चेंडू, तिसरं षटक, शेवटचं षटक मार्गस्थ, गोलंदाज राम. इथे मात्र डाव्या इष्टीच्या बाहेरच्या रोखाचा चेंडू, पंच इशारा करते अवांतर चेंडू, अवांतर धावा. आता इथे मात्र जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या म्हणजे फक्त आणि फक्त 3. पुढील चेंडू, इथे मात्र हा चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेरच्या रोखाचा चेंडू, पंच इशारा करते अवांतर चेंडू, अवांतर धाव. काही सुरू आहे मैदानामध्ये, निंबोली संघ पराभवाच्या दिशेने वाटचाल करतायत. राम, इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही, मात्र चेंडू जातोय सरळ. एका धावेसाठी 1 धाव पूर्ण होते. आता एका धावेची आवश्यकता आहे, 5 चेंडू आणि 1 धाव. फक्त औपचारिकता बाकी आहे निश्चितच. आणि गोलंदाज राम आता पूर्णपणे दडपणामध्ये असेल, कारण 1 धाव डिफेन्स करायची आहे. इथे मात्र एष्ट्यांचा फर्निचर उद्ध्वस्त आणि बेल्स पा पूर्ण सर्कल लाईन पर्यंत बेल्स आलेली आहे. काय गतिवान चेंडू हाताळला होता, किती गती असेल चेंडूमध्ये, इतक्या लांबपर्यंत बेल्स उडाली होती. आपण पाहू शकता रिप्लायच्या माध्यमातून. खूपच सुंदर चेंडू हाताळला होता. इथे चेंडू शिल्लक आहे 4, जिंकण्यासाठी धावा हव्या आहेत कंपल्सरी 1. चार चेंडू शिल्लक आहेत. भालचंद्र ही जागा भरून काढण्यासाठी येतोय फलंदाज. दिनेश येत आहेत. राम याला मात्र 1 धाव वाचवायची आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, मात्र 1 धाव पूर्ण आणि हा सामना जिंकलाय तो राहणार संघ. अभिनंदन अभिनंदन राहणार संघ. नाणेफेकीसाठी यायचा आहे पिंपलगर संघ प्लीज.